वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमोस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। समचरण सरोजं सान्द्रनीलामुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला गन्धं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्कृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विश्वाचं विश्वचैतन्य असलेला भगवान श्री पंढरीश परमात्मा सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने पुण्यसलीला चंद्रभागेच्या काठीवरती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणाजवळ श्री संत गोरोबा काका महाराज ब्रह्मीभूत ब्रह्मनिष्ठ माऊली महाराज उमरजकर यांच्या परमपावन पुण्यतिथी उत्सवानिमित्त चालत असलेला हा तीर्थक्षेत्रावरील अखंड हरिनाम सप्ताह वर्ष दुसरं। आजचा हा आपल्या सप्ताहाचा 7वा दिवस। गेली 6 दिवसापासून आपण शिवमहापुराणाची गोड कथा या ठिकाणी श्रवण करत आहोत। आज 7वा दिवस आहे। शिवमहापुराणाची कथा समुद्राची शाई जरी केली, सरस्वती माता लिहायला जरी बसली, पर्वताची लेखणी जरी केली, तरी ते भगवान शिवाचे गुण भगवान शिवाच्या लीला कधी संपणं शक्य नाही। तसं हे अगाध वर्णन या ठिकाणी सांगितलेलं आहे। आपण मोजक्या मोजक्या कथांचा विचार, त्या कथेमधून आपल्याला कोणता अशा प्रकारचं ज्ञान मिळालेलं आहे याचं चिंतन करत 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 कालपर्यंत आपण भगवान शिवजींचा आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा मोठ्या थाटामध्ये संपन्न झालेला आहे। अगदी गणगंधर्व, सगळी देवता, सगळे देवलोक, ऋषी मुनी त्या विवाहाला उपस्थित होते। सर्वांना मोठा आनंद झालेला आहे। का तर आज भगवान शिवजी आणि पार्वती मैया यांचा विवाह झालेला आहे। सगळं जग त्रैलोक्य आनंदी झालेला आहे। महाराज शांत बसा, 1 तास कथा आहे आपल्या।
हिमालयानं आणि मैना राणीनं पार्वती मातेचं विधीपूर्वक कन्यादान त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग त्या समयी कन्यादान करत असताना पिता बोलत असतो, हे परमेश्वर, ही माझी कन्या असणारी आज तुम्हाला मी देत आहे, हिचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करा. आमचे देवबापा म्हणून घेतात. आजवर होती आमची, आता झाली तुमची, हिचा सांभाळ करा. आज योग योगाने आले पण का नाहीत लग्न लावून, उशीर झाला. ते येत होते, गाडी उशीर आली. सकाळी त्यांचं गोड असं कीर्तन झालं महाराज. आज ते आपल्या कथेमध्ये उपस्थित आहेत. चंद्रकांत महाराज आणगेकर, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आणि गेली 7 दिवसापासून अखंडितपणानं आमचे बालाजी महाराज वेदांताचे खंड पडला नाही महाराज कथेमध्ये. महादेवाला फाट जाऊन आले, कथेला त्या ठिकाणी उपस्थित राहिले. सगळी ही भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. ब्राह्मण देवता त्या ठिकाणी सांगायला लागले, तसं तसं हिमालय राजा करायला लागलेला आहे, तिचा पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार करा. प्रणाम केलेला आहे. त्यावेळी पार्वतीचा हात शिवजींच्या हातामध्ये दिलेला आहे. आणि मग अगदी प्रसन्न आणि कृतार्थ वाटलं महाराज. शिवजींना ही पार्वतीची भार्या म्हणून स्वीकार केलेला आहे. लोकाचारानुसार जमिनीला स्पर्श करून कोदात, कस्मादात, काय काय मंत्र असतात ते सगळे ब्राह्मण देवाने म्हटलेले आहे. मंत्रांचा उच्चार केलेला आहे. त्यावेळी त्रैलोक्यामध्ये मोठा आनंद झालेला आहे. आनंदाला उधाण आलेला आहे. आणि शिव पार्वतीच्या जय जयकारानं पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्गलोक अशा प्रकारचा दुमदुमून गेला. सगळे लोक जय जयकार करायला लागले. पार्वती पते शिव हर हर त्रैलोक्यामध्ये जय जयकार त्या ठिकाणी व्हायला लागले. देवतांना आनंद वाटला, आता आपलं संकट दूर होणार आहे. मंगलवाद्य वाजायला लागलेले आहेत. निनादानं दश दिशा भरून गेलेल्या आहेत. देवांच्या, ऋषींच्या, लोकांच्या मुखातून साधू साधू असे शब्द त्या ठिकाणी प्रगटायला लागलेले आहेत. गंधर्व प्रसन्नतेनं गाणे गाऊ लागलेले आहेत. अप्सरा मग्न होऊन नाचायला लागलेल्या आहेत. या मंगलमय विवाहानं सर्वांची मन आनंदित झालेली आहेत. हिमालयाच्या नगरातील लोक त्या महोत्सवामध्ये, उत्साहामध्ये मोठे सहभागी झालेले आहेत. त्यावेळी आम्हा देवांना झालेला आनंद कोणत्या शब्दामध्ये वर्णन करावा, एवढा मोठा आनंद तिथे सर्वांना झालेला आहे. कन्यादानाचा विधी पूर्ण झाल्यावर शैलराजानं हिमालयाने भगवान शिवजींना रत्नजडित स्वर्ण भूषणे दिलेली आहेत. आता हुंड्यामध्ये काय काय दिलं ऐका. तवापासून हुंडा आहे, पण आता हुंडा राहिला नाही का, तर मुलीच राहिल्या नाही. गाव गाव 40 पोरग रिकाम. गावापर्यंत 40 पोरग रिकामी काय करावं आता ते कुंभमेळा भरते नाशिकला, तिथं नेऊन सोडावं. काय करावं? पहिला थाटपणा केला महाराज या नवरदेवाच्या बापानं. 50-50 पोरी बघायच्या, त्याच्यातून एक निवडायची, हुंडा भलता मागायचा. देवानं बरोबर करून टाकलं. आता फुकट द्या हो, फुकट द्या हो म्हणाले, तरी पोरीच नाहीत की कुठून द्यावं. आता आम्हाला महाराजाला गावोगाव फिरवलं. महाराज आमच्या पोराला कुठंतरी चिटका हो नेऊ. आता डिपूला चिटकतो तुझ्या पोराला, दुसरं काय राहिलं? पोरीच नाहीत. हे आपल्या हाताने आपण केलेलं आहे. गर्भपात अशा प्रकारचा केला, मुलीची हत्या केली, विषय झालाय.
पोरी बघायचा लई नाद काय काय पोरांना. एका पोरानं 58 पोरी बघितल्या. 58 पोरी. किती बघितल्या? किती बघितल्या? मोठ्यानं आवाज बाहेर निघणार. 58. आणि मग तेच मुलगा पुन्हा काय झाला, पाहण्याकरता मुलीला आलेला. ऐका, लक्षपूर्वक ऐका थोडस. ती माय म्हणणारी म्हणली बा त्याच्या नवऱ्याला, तिच्या नवऱ्याला, मी ह्याला मुलगी देणार नाही माझी. काय झालं, काय झालं बाई, का नको म्हणतेस ह्याला माझी? एका जागी त्याला ढका लावून ते बदलूच नका. ती 2 ला लावली, पेटी लावून नाही ते बदलून देते. लावून द्या पेटी आणि ते नंबर बदलून 2. धरा 2 धरा की काळी 2. पार्वतीपते शिव हर 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 महादेव. माय म्हणाली बापाला, माझी पोरगी हिरीत लोटून दे, पण याला देणार नाही. का बरं, काय झालं? हेच मला बघायला आलतं म्हणले. तवा म्हणजे तवापासून ह्यानं मुली बघल्या. पण आता तसं राहिलं नाही महाराज. मुलीचं प्रमाण कमी झालेलं आहे. हुंडा राहिला नाही, फुकट मुलगी करावी लागत आहे. त्यावेळेला भगवान शिवाला मोठे नजराणे त्या ठिकाणी दिलेले आहेत. सुंदर अशा प्रकारचे नजराणे दिलेले आहेत महाराज. वेगवेगळे घोडे, नजराणे त्यांना दिलेले आहेत. रत्नजडित स्वर्ण आभूषण दिलेले आहेत. रत्नजडित पात्र दिलेले आहेत. रत्नांनी भरलेली पात्र दिलेले आहेत. दूध देणारा 1 लक्ष गाई, 1 लक्ष सुसज्ज अश्व, 1 कोटी हत्ती, तितके स्वर्णजडित रथ, रत्नजडित आभूषणांनी विभूषित 1 लक्ष दासी त्यांना दिलेले आहेत. इतरही अनेक मौल्यवान वस्तू दिल्या. अशा प्रकारे हिमालयानं गिरिजेचं विधिपूर्वक कन्यादान केलेलं आहे. आपल्या जीवनाचं सार्थक केलेलं आहे. कन्यादानासारखं दान दुसरं या जगामध्ये कोणतंही सांगितलेलं नाही. स्वतःच्या पोटचा गोळा दान देणं ही साधी गोष्ट नाही. ती मुलगी सगळ्या माहेरचा सगळा संबंध तोडून कुठे जाते? सासरी जाते. कन्यादानासारखं दान दुसरं नाही. अन्नदानासारखं दान दुसरं नाही. म्हणून ज्यांना मुलगी नाही त्यांना आमचे ब्राह्मण देवता काय म्हणतात? ज्यांना ज्यांना कन्यादान करायचं आहे त्यांनी ताबडतोब या ठिकाणी यावं. आज ब्राह्मण देव आले, कन्यादान करून घ्या. काल लग्न झालं. अशा प्रकारचे अनेक मौल्यवान वस्तू त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं आणि मग त्या शुभमंगल प्रसंगी उपस्थित असलेल्या
पर्वतांनाही मोठं आनंद झालेला आहे. पर्वतांनीही पार्वतीचं पूजन केलेलं आहे. शिवजींनी विधीपूर्वक श्रेष्ठ उपहार दिले. त्यानंतर हिमालयानं यजुर्वेदीय माध्यंदिनी शाखेच्या स्तोत्रांनी शिवजींची मनपूर्वक स्तुती केलेली आहे. त्यांच्या आज्ञेनुसार श्रेष्ठ ऋषींनी शिवपार्वतीच्या मस्तकावर अभिषेक केला आणि त्या समयी सर्वत्र आनंददायक महोत्सव त्या ठिकाणी करायला लागलेले आहे. आणि मग लग्नानंतर त्या करवल्या ज्या असतात, आता करवल्या कोण होत्या? लक्ष्मी माता, सरस्वती माता, त्या भगवान शिवजींच्या करवल्या. थट्टा मस्करी करत होते. ब्राह्मणाच्या सांगण्यावरून शिवजींनी पार्वतीच्या मस्तकावर भांगामध्ये सौभाग्याचं प्रतीक असलेला सिंदूर लावलेला आहे. हे सौभाग्याचं प्रतीक आहे, अलंकार आहे. म्हणून पतिव्रता स्त्रीनं आपल्या नवऱ्याचं, मालकाचं आयुष्य वाढवण्याकरता भांगामध्ये काय लावावी? सिंदूर अशा प्रकारची लावावी. सौभाग्याचा अलंकार असलेले कुंकू आपल्या कपाळावरती धारण करावं. सौभाग्याचा अलंकार असलेल्या बांगड्या, हात भरून बांगड्या असाव्या. कोणाकोणाच्या आहेत बांगड्या? हा योगा इथं एक, हा दोन आहेत. काय काय चाराने आहेत. नवीन नवीन सुना बोट आहेत. बोट आली आता. बोट सुना सुना सुन्ना सुन्ना सुना सुना सुना. ऐका, हे सौभाग्याचे अलंकार आहेत. पायामध्ये जोडवे घालावे, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालावं, कपाळावरती कुंकू लावावं. हो, हे सौभाग्याचे अलंकार आहेत. पहिला अलंकार होते महाराज सगळे, आता हे अलंकार राहिले नाही. एक बाई म्हणली गळ्यातच कशाला मंगळसूत्र घालायचे, हातात घाला म्हणली मंगळसूत्र. आहेत काय काय बायाचे. एक उपमुख्यमंत्री आहे, का ग बाई हातात कस काय घाला मंगळसूत्र? हा, नवरा मुठीत राहते म्हणली. नवरा हे बघा. म्हणून हे सौभाग्याचे अशा प्रकारचे अलंकार आहेत. सिंदूर भरलेला आहे, त्यामुळं पार्वती फार शोभून दिसायला लागली. तिला अद्भुत अशा प्रकारचं तेज प्राप्त झालेलं आहे. आणि मग ते दाम्पत्य एका आसनावर बसलेलं आहे. आणि मग त्यावेळी थम्सअप वगैरे स्प्राईट काही नव्हतं महाराज. तूप देत होते, तूप पिण्याकरता. पहिल्या काळामध्ये नवरी नवरदेवाला तूप देत होते. तूप प्राशन केलं. त्यांना एकत्र पाहून भक्तांना फार मोठा आनंद वाटलेला आहे. याप्रमाणे विवाहाचं सर्व कार्य यथासांग पूर्ण झालेलं आहे महाराज. सगळं कार्य पूर्ण झालं, कोणतंच शिल्लक राहिलेलं नाही. आणि मग सगळ्या गणांना मोठा आनंद वाटला. आमचे शिवजी, आमची पार्वती माता पाहून त्या गणांना मोठा आनंद झालेला आहे. गण नाचायलाच लागले महाराज. कसे नाचायला लागले? म्हणतात महाराज, भूते वेताळ नाचती, हे वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, हंस उमापती, भूते वेताळ नाचती, हंस उमापती, भूते वेताळ हर्षयुक्त उमापती महाराज. त्या गणांना एवढा आनंद झाला. सगळे भृंगी शृंगी
सगळे नंदी महाराज सगळे अशा प्रकारचे नाचायला लागले. मालकाचं लग्न काय कमी आहे महाराज? सगळं अशा प्रकारचं खाण्याचं साधन, पंक्ती, जे म्हणेल ते खायला. शिवजींचं लग्न, सगळे आनंदामध्ये त्या ठिकाणी नाचायला लागलेले आहेत. इकडे काय झालं? त्या मंगल प्रसंगी दिव्य स्त्रियांनाही शिव पार्वतीची थट्टा मस्करी करण्याचा मोह निर्माण झालेला आहे. विनोद करायला लागल्या. सरस्वती माता म्हणायला लागली, महादेवा, तुम्हाला प्राणप्रिय अशा प्रकारची ही सती पार्वती प्राप्त झालेली आहे, मिळालेली आहे. तिचं मुखचंद्र पाहून विरहाचं दुःख आता विसरून जा. तिच्या सहवासामध्ये सुख प्राप्त करून घ्या. कोण म्हणायला लागले? लक्ष आहे की नाही तुमचं? तिकडे काय बघायला? कोण म्हणायला लागले? सरस्वती माता महादेवांना म्हणते आहे, तुमची सती आता तुम्हाला प्राप्त झालेली आहे. आता तुम्ही दुःखामध्ये राहू नका. तिचा मुखचंद्र पाहून विरहाचं सगळं दुःख विसरून जा. तिच्या सहवासामध्ये सुखामध्ये आनंदाचे दिवस घाला. तुमचा कधीही वियोग न हो अशी माझी शुभेच्छा आहे. असं सरस्वती माता म्हणायला लागली. लक्ष्मी माता म्हणायला लागली, हे देवेश, हे महादेव, आता या सतीला जवळ घ्या, पार्वतीला जवळ घ्या. तिच्याशिवाय तुम्हाला जगणं असह्य झालं होतं. तुम्ही सगळ्या त्रैलोक्यामध्ये शोधायला लागला होता. आता ही सती तुम्हाला प्राप्त झालेली आहे. तुम्ही काही काळजी करू नका. आता तिच्या जवळ बसायला का असता? माझा आवाज कमी करू नका, त्याचा जर झालाय मृदंगाचा. ब्रह्मदेवाची पत्नी असणारी सावित्री म्हणायला लागली, शिवजी, तुम्ही सतीला स्वहस्ते भरवा. स्वतःच्या हाताने आता खाऊ घाला तिला. तिची काळजी घेणं हे तुमचं काम आहे. तिला कर्पूर मिश्रित विडा अशा प्रकारचा तुम्ही खाऊ घाला. सगळ्या थट्टा मस्करी करायला लागल्या, हसायला लागल्या. आणि एवढं सगळं हसत असताना ती कामदेवाची पत्नी असणारी रती त्या ठिकाणी उपस्थित होती. कोण होती? रती. रती मात्र हसत नव्हती. काय कारण आहे? बोला, द्या उत्तर. रती का आनंदी नव्हती? बोला की. सांगितलं की तुम्हाला. तिचा काम वारला होता. कामदेव भस्मसात झाले होते. तिला कशाचा आनंद येईल महाराज? सगळ्या स्त्रियांनी तिच्याकडे पाहिलं. अगं, तू का दुःखी आहेस? मग तर खूपच रडायला लागली. महादेवांच्या समोर आलेली आहे, पार्वतीच्या समोर आलेली आहे. हा सगळा आनंद तुम्ही सगळा उपभोगताय खरा आहे, पण या आनंदासाठी माझ्या पतीनं अशा प्रकारचं काय दिलेलं आहे? बलिदान दिलेलं आहे. माझ्या नवऱ्यामुळं कामदेवानं हा योग सारा घडवून आणलेला आहे. पण आज मात्र माझे मालक काय नाही. त्यावेळेला भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि रतीला म्हणायला लागले, रती, काही काळजी करू नको. तुझ्याजवळ काय आहे मालकाचं? काही आठवण आहे का? रतीनं आपल्या पदराची गाठ सोडलेली आहे आणि ते काळे कुट्ट असणारे कोळशे महादेवांच्या समोर टाकले. धड 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 रडायला लागली. हे देवा, तुमच्या सेवेकरिता, तुम्हालाच अशा प्रकारचं समाधीतून उठवण्याकरिता, जगाच्या कल्याणाकरता माझ्या पतीने हे कार्य केलेलं आहे. त्यांचा काही दोष नाही, क्षमा करा. असं म्हटल्यानंतर त्रिकाल ज्ञानी माझा शिव आहे, दयाळू आहे. महादेवांनी सांगितलं, द्वापार युगामध्ये जेव्हा अशा प्रकारचं प्रद्युम्नाचा जन्म होईल, कृष्णपुत्र, तोच प्रद्युम्न कामरूपाने अवतार घेईल.
काही काळजी करू नको. भगवान श्रीकृष्णाच्या द्वापार युगाच्या अवतारामध्ये तू पुन्हा जन्माला येशील आणि कृष्ण पुत्र असणारी प्रद्युम्न तुला स्वीकारतील असं वरदान महादेवांनी देऊन टाकलं. आणि पुढच्या या द्वापार युगामध्ये प्रद्युम्नासोबत विवाह झाला. अशा प्रकारची ही कथा विस्तारण आहे. थोडा थोडा स्पर्श करून आपण पुढे जात आहोत. सगळी थट्टा मस्करी झाली. आता पुढचा कार्यक्रम काय असते देवा? साड्या आता वाट लावायचं. पुन्हा अशा प्रकारचं वस्त्र केलेले आहे सर्वांना. आता वराड निघण्याची वेळ आलेली आहे. आता वराड निघताना आई वडील रडायला लागले. मैना राणी रडायला लागली. माझी एकुलती एक असणारी ही सुंदर अशा प्रकारची ही पार्वती आता सासरी जाणार आहे. कोण्या आईच्या अंतःकरणातून पाणी येणार नाही. लेक सासरी जाताना आई रडते, पण सगळ्यांच्या समोर रडत असते. त्याच ठिकाणी रडणारा बाप असतो, पण बाप समोर रडत नाही. बाप घरातल्या आतल्या खोलीमध्ये जातो, कोणत्यामध्ये जातो कोणाला दिसू देत नाही. फुंदू 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 कोणत्यामध्ये जाऊन बाप रडत असतो. तसं त्या ठिकाणी हिमालय राजाची अवस्था झालेली आहे. सारे रडायला लागले, कुणी समजवायला लागलेलं आहे. आणि मग त्याच ठिकाणी एक ब्राह्मणी साध्वी असणारी ब्राह्मणीकडून पार्वती मातेला पतिव्रता धर्माचा उपदेश केलेला आहे. लेक सासरी जात असताना तिला उपदेश करावा. त्या ठिकाणी गेल्यानंतर तू कसं वागलं पाहिजे. आजपर्यंत वागलेलं हे माहेरातलं वागणं झालं, आता तुला सारं बदलावं लागणार आहे मुली. त्या ठिकाणी गेल्यानंतर तू लवकर उठलं पाहिजे. त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळं अशा प्रकारचं सर्वांचं कार्य केलं पाहिजे असा उपदेश त्या ठिकाणी करायला लागली महाराज पार्वती मातेला. महाराज, हे पतिव्रतेचं लक्षण साध्वी माता सांगायला लागली. पतिव्रता स्त्री ही सर्वात मोठी धन्य आहे. धन्य पतिव्रतेसारखी धन्य स्त्री या जगामध्ये कोणतीही नाही. बरं का? तिच्याशिवाय दुसरी कोणतीही स्त्री पूज्य नाही म्हणून सांगितलेलं आहे. शिवमहापुराण सांगते तिचा सर्वात पवित्र आहे. सर्वात पवित्र असणारी ती पतिव्रता आहे. पतिव्रतेच्या प्रभावाने पापांचा नाश होत असतो. एखाद्या सद्ग्रस्थानं स्त्रीनं जर पतिव्रता स्त्रीचं जर दर्शन घेतलं तर तिच्या पापांचा सुद्धा नाश होतो. एवढी शक्ती या पतिव्रता धर्मामध्ये सांगितलेली आहे. लोक पावन होतात तिचं दर्शन घेतल्यानंतर. कारण त्या पतिव्रतेची शक्ती ही देवाच्या शक्तीपेक्षाही काय आहे, मोठी अशा प्रकारची आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. तिची सत्ता देवावर अशा प्रकारची आहे. असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील. अनुसया माता पतिव्रता आहे. मंडोदरी पतिव्रता आहे.
अनेक पतिव्रता आहेत. शांडिल्य नावाची मोठी पतिव्रता होऊन गेली. तिनं सूर्याला थांबवलं होतं. अनेक पतिव्रता सांगितलेल्या आहेत. देवाला सुद्धा तिथे थांबावं लागतं त्यांच्या पतिव्रता धर्मापुढे. आणि म्हणून तिचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. जी स्त्री आपल्या पतीला परमेश्वर मानून त्याची प्रेमपूर्वक सेवा करत असते ती या लोकांमध्ये उत्तमोत्तम भोग भोगून अंती कल्याणमय गतीला प्राप्त होत असते. पतिव्रता स्त्री जर एका घरामध्ये असेल तर तिच्या माहेर आणि सासर या दोन्हीही 21 कुळांचा उद्धार होत असतो. सावित्री, लोपमुद्रा, अरुंधती, शांडिली, शतरूपा, अनुसया, लक्ष्मी, स्वाहा, स्वधा, सती, सौम्या, सुमती, श्रद्धा, मीना यांच्याप्रमाणे अनेक इतिहासामध्ये पतिव्रता स्त्री होऊन गेल्या. अनेक साध्वी आहेत. यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. कोण सांगायले? ब्राह्मणी साध्वी पार्वतीला. पतिव्रता धर्माचं पालन केल्यामुळं त्यांना जगामध्ये मान्यता आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, तपोनिधी, मुनीश्वर हे लोक त्या स्त्रीचा सन्मान करत असतात. भगवान शंकर हे सत्पुरुषांना श्रेष्ठ गती देणारे आहेत. दिनावर कृपा करणारे आहेत. सर्वांचा आराध्य आहेत. तू फार पुण्यवान आहेस पार्वती, म्हणून तुला त्यांचे अर्धांगिनी होण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या सेवेमध्ये नेहमी मग्न राहा. श्रुती स्मृतींनी पतिव्रतेचा धर्म हा श्रेष्ठ धर्म म्हणून सांगितलेला आहे. आता या धर्माला अनुसरून स्त्रियांनी कसं वागलं पाहिजे हे थोडक्यात मी तुला सांगते. आई साध्वी ब्राह्मणी पार्वतीला उपदेश करते. पतिव्रता स्त्रीनं पतीचं भोजन झाल्यावर भोजन करावं. अगोदर जेवू नये. काय काय सोंगाड्या बाहेर नवऱ्याला म्हणतात, माय तुमच्याशिवाय मी एक कुटका खायना बाई, लवकर या ग बाई, भूक लागली, मला कसं तरी व्हायलंय. आणि त्यानं येण्याच्या आधी किलो भर खाऊन बसते. वरून वरून नाटकी. हिला पतिव्रता म्हणतात. पतीचं भोजन झाल्याशिवाय पत्नीनं भोजन करू नये. पती झोपल्यावर झोपावं. पती उठण्यापूर्वी उठावं. आता पती उठालाय, पत्नीला नंतर उठवलाय. अगं सगळं उठ ना, माय आज लई सांग दुखालय बघा. आणि कसं करू? तुम्ही चहा करा, मला एक चहाचा घोट द्या. तिला पतिव्रता म्हणता. खन खन हाणलं पाहिजे धरून. तो उठण्यापूर्वी उठावं. पती समोर जाताना सौभाग्य अलंकार घालून जावं. केस मोकळे सोडून बिना कुंकवाचं कपाट. पती समोर जाऊ नये. महाराज, हे अधोगतीचं लक्षण आहे. पतीचं आयुष्य कमी होतंय, घरामध्ये दारिद्र्य येतंय, दुःख येतंय. अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. पती जर परगावी गेला असेल तर पत्नीनं शृंगार करू नये. पती आल्यावर शृंगार करावं. तो त्याच्यासाठी आहे, इतराकरता नाही. पतीचं नाव कधी घेऊ नये. आता तर हे सांगायचंच काम राहील नाही. अरे रमेश, इकडं ये ना. आता नाव घ्यायलात बायका त्याच्या. नाव घेऊ नये पतीचं. तो जर एखाद्या वेळेस वाईट काही बोलला असेल तर आपण त्याला बोलू नये. वाईट बोलू नये, दुरुत्तर देऊ नये, पुढे बोलू नये, त्याची निंदा कुणाजवळ करू नये. त्यानं बोलावलं असता सर्व काम बाजूला ठेवावी आणि पतीकडे जावं. काय हो, कशा करता बोलवला होता आपण, असं म्हणावं. हे धर्म सांगितलेलं आहे. त्यांचं म्हणणं ऐकावं. त्याच प्रकारे आज्ञेचं पालन करावं. त्यांच्या समोर अमंगल अशा प्रकारचं राहू नये, अपवित्र राहू नये. त्यांचं चित्त दूषित होईल असं काही करू नये.
पतिव्रता स्त्रीनं घराच्या दरवाजावर फार असं जास्त वेळ उभा राहू नये. वेश्येचं लक्षण आहे. घरामध्ये बसावं, दारात उभं राहू नये, कारणाशिवाय दुसऱ्याच्या घरी जाऊ नये. काही बायाला खरोखर हिंडायची सवय. ह्या घरी जाय, त्या घरी जाय, त्या घरी जाय, ह्या घरी बस की, देवाचं नामचिंतन घे, काही अशा प्रकारचा हरिपाठ वाच, ज्ञानेश्वरी वाच, गाथा वाच. घरी बसावं. कोणी बोलवलं तर तिच्याकडे जावं. गावभर हिंडू नये. पतीनं सांगण्यापूर्वी पूजन सामुग्री, पूजेचं साहित्य त्यांच्या समोर आणून ठेवावं. आता हे लय पूजा करणारे हे माणसं, याला पूजेचं साहित्य आहे, पूजाच करणार चालेल माणसं. सगळ्या पूजा बायाकडे आल्या. आता बायाकडे त्याला सर्व कार्यामध्ये सर्वतोपरी मदत करावी. प्रसन्न राहावं, आनंदी राहावं, सतत प्रयत्नशील असावं. नवरा बायको कष्ट करावं, काम करावं, धन मिळवावं, याकडे लक्ष असावं. पतीच्या आज्ञेशिवाय तीर्थयात्रेला जाऊ नये. पतीला विचारून जावं. पतीनं जर म्हटलं जायचं नाही, जाऊ नये. पतीच्या परवानगीशिवाय जर तीर्थयात्रेला गेली ते पुण्य मिळत नाही. पण हे पती नीट पाहिजे की, पती जर नालीच्या कडी पडू लागला तर हे सगळं ऐकायला जमत नाही. पतीनं चांगलं वागावं अगोदर. त्याला जर झुलत 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 वडी ताणावं लागत असेल दाव बांधून नालीच्या कडवून, तशा पतीला मग ठोकाणं हाणावं. तसा जर पती असेल त्याला घरामध्ये घ्यावं, मधून लावावं, असा मार द्यावा, असा मार द्यावा. मार देण्याची जागा दुसऱ्याला दाखवता येऊ नये अशा जागी मार द्यावं. कुठं ते कळालं तुम्हाला? ते नाही, नीट वागायला पाहिजे, धर्माचरण केलं पाहिजे, सात्विक अशा प्रकारचं राहिलं पाहिजे. असो, पतीचं चरण हेच तीर्थ आहे, क्षेत्र आहे असं समजून राहावं. अनेक सांगितलेलं आहे महाराज. देव, पितर, अतिथी, सेवक वर्ग, गाय, भिक्षुक हे आपल्या दारावर आलेले, त्यांना भोजन दिल्याशिवाय आपण भोजन करू नये. घरातील सर्व सामग्रीबद्दल नेहमी दक्षता ठेवावी. काय संपलेलं आहे, काय आता आणायचं आहे, याचं लक्ष कोणाला राहावं? बाईला राहावं. गड्याला विचारावं लागेल, अगं काय संपलंय ग? फोन लावला घरी, काय संपलंय बघ बरं. पत्नीनं ध्यान ठेवावं. घरामधल्या वस्तूचं फार खर्च करू नये, पैशाचा उद्दामाद्दा करू नये. जतन करणारी असावी पत्नी. आपलं कर्तव्य कर्म याविषयी नेहमी जागरूक असावं. ग्रह कार्यामध्ये कुशल असावं. तिला स्वयंपाक चांगला करता यावा. काही काही बायांना अशी चव असते महाराज, त्यांच्या हाताला मुक चलत चलत गडबडीत करू द्या, सुंदर भाजी होते, सुंदर खिचडी होते, सुंदर वरण होते, सुंदर धपाट, तिनं काहीही करू द्या, चविष्ट लागते. काही काही बायाच्या हाताला चवच नाही, डब्बेच्या डब्बे मसाला, चव नाही कशाला, अशा काही बाया असतात. ग्रह कार्यामध्ये, स्वयंपाकामध्ये कुशल असावी. म्हणून आपल्या मुलींना लहानपणापासून स्वयंपाक शिकवीत जावं. बरं, सगळं काम करता यावं. पती कसाही असो त्याची साथ सोडू नये. तो व्याधीग्रस्त असेल, गरीब असेल, म्हातारा असेल, दुःखी असेल तरी त्याचा आयुष्यामध्ये कधीच त्याग करू नये. हे शास्त्र आहे महाराज.
त्याच्या आज्ञेचं उल्लंघन करू नये. अशा प्रकारचा अनेक त्या ठिकाणी सांगितलेला आहे. एवढा उपदेश केल्यानंतर पार्वती माता, भगवान शिवजी त्या ठिकाणी कैलासामध्ये प्रस्थान झालेला आहे. कैलासामध्ये आगमन झाल्यानंतर फार मोठा आनंद सगळ्या देवी देवतांना झालेला आहे. पुढे हे राक्षस लोक जे वाढलेले आहेत त्यांच्याकरता भगवती मातेचे अनेक अवतार आहेत. दुर्गा आहे, काली आहे, भगवती आहे, चंद्रघंटा आहे, असे अनेक नाव तिचे आहेत. महिषासुराचा वध केला, सर्व देवांना आनंद दिलेला आहे. फार विस्ताराने आता कथा नको. पुढे जो राक्षस होता महाराज, त्या राक्षसाचा वध करण्याकरता शिवपुत्र असणारा कार्तिकेय जन्माला आलेला. बोले कार्तिकेय भगवान की जय. त्या कार्तिक प्रभूंच्या जन्माची कथा अनेक विस्ताराने अशा प्रकारची आहे. भगवान शिवाची शक्ती, ही शक्ती खाली पडलेली आहे. सूर्यग्रहण करायला गेला वगैरे वगैरे. ते त्या ठिकाणी गवतावर प्रस्थापित झालं. त्या सप्त ऋषींच्या पत्नीने ते ग्रहण केली शक्ती. पुन्हा त्यांना सहन झालं नाही, पुन्हा त्यांनी टाकून दिली वगैरे वगैरे सर्व सिद्धांत. अशा प्रकारचा हा कार्तिकेय भगवंताचा अवतार त्या ठिकाणी झालेला आहे. कार्तिकेय भगवंताला सगळ्या देवतांनी आशीर्वाद दिलेले आहेत. भगवती मातेनं आपलं त्रिशूळ दिलेलं आहे, शक्ती दिलेली आहे. भगवान शिवांनी आपला त्रिशूळ दिलेला आहे. भगवान विष्णूंनी चक्र दिलेलं आहे. सगळ्या देवतांनी, इंद्रानं आपलं वज्र दिलेलं आहे. अशा सर्व शक्ती संपन्न त्या कार्तिकेय भगवंतांनी त्या तारकासुरावर अशा प्रकारचं आक्रमण केलेलं आहे. शिवपुत्र असणारा, शिवपुत्रच मला मारू शकेल, दुसरा कोणीही मारणार नाही. सगळ्यांनी युद्ध करून पाहिलं. विष्णुदेव, ब्रह्मदेव, इंद्रदेव, भगवान शिवाला सुद्धा त्या तारकासुरानं काय केलं होतं, त्रस्त करून टाकलेलं आहे. शेवटी या कार्तिकेय भगवंतांनी कठोर घनघोर युद्ध केलं आणि तारकासुराचा नाश केलेला आहे. कार्तिकेय भगवान की जय. अशा प्रकारची त्यांची कथा आहे. आणि सगळे देव प्रसन्न झाल्यानंतर मग ठरवून टाकलं, देवांचा देव सेनापती या कार्तिकेय भगवंताला करायचं. म्हणून आजही देवांचे सेनापती कोण जर असतील तर ते कार्तिकेय भगवान आहेत. पुढे अशा प्रकारचं पार्वती माता स्नान करण्याकरता बसलेले आहेत. स्नान करत असताना पार्वती मातेच्या सखीनं सांगितलं, हे पार्वती, या कैलासावर आपल्याला बंधन नाही, आपल्याला कधी काही हे नाही. कैलासावर कुणालाही बंधन नाही. कुणीही कैलासावर येतं, महादेवांचं दर्शन घेतं. आपण या ठिकाणी स्नान करतो, या ठिकाणी आपण शृंगार करत असतो. कुणीही आतमध्ये येतं, बेधडकपणाने जातं. आपलं रक्षण करणारा कोणी नाही. त्यावेळेला पार्वती मातेने ठरवलं, आपला एक रक्षक कोणीतरी करणारा असावा. स्नान करत असताना आपल्याच मनापासून एक मूर्ती बनवली. त्या मूर्तीमध्ये अशा प्रकारचा प्राण ओतलेला आहे. शक्ती माता आहे, जगदंबिका आहे, काय करता येत नाही. महाराज तो पुत्र जन्माला आला आणि त्या पुत्राला अशा प्रकारचं रक्षण करण्याकरता त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचं नाव गणेश ठेवलं. बोले गणेश भगवान की जय. गणेश रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेला आहे. महादेव बाहेर गेलेले आहेत कार्य करण्याकरता, भक्तांना दर्शन घेण्याकरता. जे लोक तपश्चर्या करीत आहात त्यांना दर्शन द्यावं, त्यांना वरदान द्यावं. सगळी कार्य या जगताची आटोपून भगवान शंकर आलेले असताना त्या मुलाला पाहिलं.
मुलांना अडवलं महाराज. खबरदार, कोण आहात तुम्ही? आतमध्ये यायचं नाही. शक्ती संपन्न आईनं सगळे वरदान देऊन टाकले, सगळी शक्ती देऊन टाकली गणेशाला. भगवान शिवजींनी पाहिले, कोण असेल मला आतमध्ये जाऊ देत नाही. मी या कैलासाचा मालक अधिपती असणारा, माझं घर आणि मलाच प्रवेश देत नाही. खबरदार, आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर माझ्याशी युद्ध करावं लागेल. बापरे, हट्टी बालका, ताबडतोब दूर जा, अन्यथा तुला याचे कठोर परिणाम भोगावे लागतील. आता कोणाकोणामध्ये बातचीत चालू झाली हे कोणालाही माहित नाही. शेवटी सगळे देवलोक जमा झाले. इंद्राने युद्ध केलं, इंद्रालाही परास्त केलं. ब्रह्मदेव आले, त्यांना हे समजत नाही. भगवान विष्णू आले, त्यांनीही अशा प्रकारचं युद्ध केलं गणेशासोबत, तरीही आटोपलं नाही महाराज. लीला आहे भगवंताची. शेवटी भगवान शिवजींना एवढा क्रोध आलेला आहे, आत्ता इथून बालका बाजूला सरक, अन्यथा तुझं शीर उडवण्याकरता मी आता अबाध्य आहे. गणेशही कमी नव्हता महाराज. युद्ध करणारे नुसतं बोलत नसतात. युद्ध करा माझ्यासोबत, नुसतं बोलू नका. तुम्ही कोण आहात मला माहित नाही. शिवजींना क्रोध आला. शिवजींनी त्रिशूळ सोडलं महाराज. सर 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 त्रिशूळ सोडलेला आहे आणि गणेशाचं मुंडकं अशा प्रकारचं उडून गेलं, पडलं खाली. धाड दिशे आवाज झाला, लेकरू कोसळलेलं आहे. आतमधून पार्वती मैया येत आहेत बाहेर. पाहिलं, माझ्या लेकराला कोणी अशा प्रकारचं मारलेलं. रडायला लागल्या, आकांत करायला लागल्या. आकांताचं स्वरूप क्रोधामध्ये निर्माण झालं महाराज. या पार्वती मातानं आपली शक्ती प्रगट केली, सगळे रूप प्रगट केले. नवदुर्गा रूपामध्ये ती प्रगट झाली आहे, काली रूपामध्ये प्रगट झाली. तोंडामधून आग ओकायला लागलेली आहे. आता युद्ध कोणाकोणाचं लागणार बोला? भगवान शिवजींचं आणि पार्वतीचं युद्ध लागण्याची वेळ. महादेवांनी मोठं भव्य स्वरूप धारण केलं. हे ब्रह्मांड सगळं थर 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 कापायला लागलं. आता काय होणार? सगळ्या देवांना चिंता पडली. आता ही सृष्टी राहणार नाही. आता या सृष्टीचा प्रलय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शिवाचं आणि शक्तीचं जर युद्ध झालं तर फार मोठा अनर्थ होणार आहे. ब्रह्मदेव चिंतित पडले, विष्णुदेव चिंतित पडले. आता काय करावं? सगळे देव हाय 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 करायला लागले. अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भगवान विष्णूंनी मातेला शांत केलेलं आहे. शांत व्हा, हे माते, तूच या जगाची, तूच हे विश्व निर्माण करणारी आहेस. आणि तुझा एक मूल जर या ठिकाणी गेलेला आहे तर हे सगळी तुझीच मुलं आहेत. भगवान विष्णू कसे चतुर आहेत बघा. काय म्हणलं? ही सगळी नष्ट होणारी प्रजा, सगळं नष्ट होणार हे त्रैलोक्य, हे कोणाचं लेकरू आहे माते? तुझंच लेकरू आहे. शांत व्हा. दोघांनाही शांत अशा प्रकारचं केलेलं आहे. पुन्हा पार्वती माता रडायला लागली, आकांत करायला लागली. माझं लेकरू मला आत्ताच्या आत्ता या ठिकाणी जिवंत करून पाहिजे. काय करावं आता काही सुचेनास. महादेवांनी सांगितलं, माझ्या त्रिशूळानं ज्याचं मुंडकं उडालेलं आहे ते मुंडकं कधी बसवता येत नाही, तो जिवंत होऊ शकत नाही. मग काय करावं? जा, वनामध्ये जा. त्या ठिकाणी जो कोणी प्राणी दिसेल त्याचं मस्तक चिरच्छेद करून आणा. ते या मुलाला बसवू. सगळे देवलोक गेलेले आहेत जंगलामध्ये. पाहिलं,
सुंदर एक हत्ती होता. हत्ती, त्या हत्तीचं मस्तक अशा प्रकारचं आणलेलं आहे. आणि आणल्यानंतर भगवान शिवजींनी ते मस्तक घेतलेलं आहे, त्या धडाला जोडलेलं आहे, अमृत दृष्टीनं त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. मंत्रोच्चाराच्या द्वारा हात फिरवल्याबरोबर झोपलेलं लेकरं उठून कसं बसावं तसा तो गणेश उठून बसलेला आहे. बोले गजानन महाराज की. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. सगळ्यांना आनंद वाटला. महाराज आनंद वाटला. काय त्या श्री गणेशाचं, इकडे बघा, इकडे लक्ष द्या. आता 10 मिनिटं काय त्या गजाननाचं कौतुक झालं. महाराज सगळे लोक, सगळे देवी देवता प्रसन्न चित्तानं त्या ठिकाणी त्या गणेशाचं कौतुक करायला लागले. काय सुंदर बाळ आहे, गोंडस आहे. श्री गणेश सगळ्या कैलासानं फिरायला लागलेले आहे. महाराज पार्वती मातेला एवढं कौतुक वाटायला लागलं. आता माझे हे 2 लेकरं, एक कार्तिक आणि दुसरा श्री गणेश. आनंद वाटायला लागला. सगळ्या कैलासामध्ये तुरु 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 पडावं. आता काय झालं, हळूहळू हळू मोठे व्हायला लागले, चालायला लागलेले आहेत. आणि मग कार्तिकेयाचं वाहन, ऐका हो लक्षपूर्वक, इकडे तिकडे बघू नका. कार्तिकेयाचं वाहन मोर. कोणतं वाहन? मोर. आता या गणेशानं हट्ट केला, आई माझं वाहन कोणतं आहे? म्हणले माझं वाहन. आता या गणपतीचं पोट एवढं मोठं, सोन एवढी मोठी, कान एवढे मोठे. सगळे लोक, काही मित्र हसायला लागले. त्याचं तोंड कसं आहे म्हणले लांब, कान कसे एवढे मोठे आहेत म्हणले. हसायला लागले त्या लेकराला सगळे देव. महाराज पार्वतीला राग आला. त्यावेळेस महादेवांनी सांगितलं, पार्वती काळजी करू नको. हा जो श्री गणेश आहे ना, हा फार मोठा बुद्धिवान आहे, चातुर्यवान आहे. जो मनुष्य सतत बुद्धी बुद्धी ज्ञान ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचे कर्ण काय असावेत? मोठे असावेत. नुसते दिसायला असून काय करायचं? ज्याची ग्रहण करण्याची क्षमता मोठी आहे, लंबोदर आहे. ज्याचं उदर कसं आहे? लंबोदर, लांब सोंड आहे. ग्रहण करण्याची शक्ती काहीही असो, सगळ्यांचे अपराध, सगळ्यांचं पुण्य पाप पुण्य सगळं ग्रहण करणारा हा लंबोदर आहे. म्हणून याचं उदर मोठं आहे. अशा सर्वांगानं महादेवांनी त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. फार मोठी भाग्यवान आहेस. आणि म्हणून त्याला वाहन जे एक दिलेलं आहे गणपतीला, ते वाहन कोणतं आहे हो? उंदराचं वाहन दिलं. उंदराचं मूषक वाहन दिलेलं आहे.
भगवान श्री गणेशाचं वाहन मूषक. आणि मग एकदा ठरलं महाराज, सगळी ही सृष्टी आनंदाची झालेली आहे, सगळे देवी देवता आनंद व्हायला लागलेले आहे. मग एक पैज लागली. जो कोणी या ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करून येईल 3 वेळा, तो सर्वात अशा प्रकारचा प्रथम पूजनीय होईल. काय होईल? 3 प्रदक्षिणा ब्रह्मांडाला जो कोणी देवता घालून येईल, तो सगळ्या या ब्रह्मांडेमध्ये आद्य पूजेचा मान त्याला दिला जाईल, असं ठरवलं महाराज. सगळे देव वाहन घेऊन आले. इंद्रदेव आपलं वाहन घेऊन आलेलं आहे, हत्ती. सूर्यदेव आलेला आहे. सगळे 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 कार्तिकेयानं मोर घेतलेला आहे. सगळे देव पळायला लागले महाराज. ब्रह्मदेवानं सांगितलं, गडबड करू नका, थांबा, रेस ओढा. रेस ओढली. त्या ठिकाणी श्री गणेश सुद्धा आपल्या उंदरावर बसून आले. उंदरावर सगळे देव हसायला लागले, हा हा करायला लागले. हे उंदीर कवा चलल म्हणले, आमचे वाहन एवढे घोडे, एवढे आमचे वाहन जोऱ्यात पळणारे, आणि उंदीर कवा जाईल, ह्याच्यावरल्या मोठ्या पोटाचा आहे, गणपती कवा बसल, त्या उंदराला हलल की नाही, हसायला लागले. म्हणून कोणालाही हसू नये. लक्षात आलं? एखादा लहान असेल, गरीब असेल, त्याच्याजवळ काही नसेल, या ब्रह्मांडामध्ये कोण कसा आहे, कोण किती ज्ञानी आहे, त्याचं पाहिल्याशिवाय कळत नाही. म्हणून कोणालाही हसू नये. या सगळ्या देवांचा गर्व जाणार आहे की नाही नंतर? आता हसले, पण आता पुढचं आहे का? 1 2 3 म्हणल्यावर जे सणाट सुटले महाराज, हे सगळे देव निघाले. एक एकाच्या पुढे, एक एकाला लोटून द्यायला, एक एकाच्या पुढे, एक एकाला लोटून द्यायला, मारामारी या देवाची. पण श्री गणेश हे बुद्धीची देवता आहे, बुद्धिवान आहे. श्री गणेशावर सगळे अशा प्रकारचे शास्त्र, शास्त्राची देवता, सगळ्या वेदांची देवता श्री गणेश आहे, बुद्धीची देवता आहे. महाराज त्यांनी डोळे मिटून शास्त्र पाहिलं. शास्त्रामध्ये दिसलं, जो कोणी आपल्या आई वडिलांना 3 प्रदक्षिणा घालील, 3 विश्व प्रदक्षिणा, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आहे. महाराज ह्याला जाऊ दिलं. हळू ना अशा प्रकारचे आपल्या उंदरावर बसलेले आहेत. महादेव पार्वतीचं दर्शन घेतलं आणि हळूहळू हळू तुरु 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 आपल्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली. 1 प्रदक्षिणा झाली. पुन्हा नमस्कार केला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, सर्व देवो देवो भव. मनातून अशा प्रकारची कामना केली. शिवजी हसायला लागले. शिवजींना कळालं हे काय आहे ते. आता पार्वती माता हसायला लागले. 2 प्रदक्षिणा झाल्या. आता हे न कवाया हो प्रदक्षिणा घालून. श्री गणेश हळूहळू हळू प्रदक्षिणा करतात. इकडे देव घामाघूम झाले. 1 प्रदक्षिणा कशी तरी झाली. पुन्हा भगवान गणेशानं पार्वती मातेला सांगितलं, आई तोपर्यंत मला मोदक दे म्हणले. मोदक. मी मोदक ग्रहण करतो. पार्वती मातेने दिली मोदक. मस्त मोदक आपल्या सोंडेनं खावं, त्यांच्याकडे पाहावं, हसावं, त्या देवांकडे पाहावं. देव घामाघूम फिरायले. 2 झाल्या, 2.5 प्रदक्षिणा झाल्या. सगळ्या 3 प्रदक्षिणा करून देव घामाघूम आता सगळे कपडे वल्ले झाले त्यांचे. आता इथं पोहोचायची गडबड. येऊन पाहतात, इंद्रदेव म्हणायला लागला, मी अगोदर आलो. चंद्रदेव म्हणायचा, मी अगोदर आलो. सूर्यदेव म्हणायचे, मी अगोदर आलो. कुबेर म्हणायचे, मी अगोदर आलो. मी पहिला, मी पहिला, मी पहिला. ब्रह्मदेवानं सांगितलं, थापा मारू नका हो. कसं काय झालं म्हणले, मीच आलो की म्हणले.
नाही नाही, श्री गणेश अशा प्रकारचं सर्वात अगोदर आलेले. कश काय ते तर इथून हल्ले सुद्धा नाही, त्यांचा नंतर कसा आला? ब्रह्मदेवाने शास्त्र काढून दाखवलं. तस्मात शास्त्र प्रमाणंते, कार्याकार्य व्यवस्थित. बघा की म्हणले शास्त्र, तुम्हाला कधी बघितले का म्हणले शास्त्र? नाही हो, आम्ही शास्त्राकडेच बघायला म्हणले. बसा म्हणा. श्री गणेश अशा प्रकारचे प्रथम पूजनीय झालेले आहे. 3 प्रदक्षिणा घातल्या, वंदन केलं महाराज. आणि सर्वात प्रथम पूजेचा मान श्री गणेशांना प्राप्त झाला. श्री गणेश भगवान की जय, गजानन महाराज की जय. कोणत्याही कार्याची सुरुवात करीत असताना कोणाचं पूजन? गणपतीचं पूजन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कोणत्याही कार्याची सुरुवात करीत असताना गणेशाला वंदन तेव्हापासून अशा प्रकारचं करतात. मग ते लग्न कार्य असेल, सप्ताह असेल, काय असेल, दुकानाचं असेल, कोणत्या धंद्याचा असेल, कोणत्या बिझनेसचा असेल, ऑफिसचा असेल, कोणतंही असू द्या, कंपनीचं का, कोणाची पूजा? श्री गणेशाची पूजा. प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो सिद्धिविनायक तूच अनंता. सिद्धी नावाच्या कोण आहेत? त्यांच्या पत्न्या आहेत महाराज. अशा प्रकारचं त्यांचं वैभव आहे. सिद्धिविनायक तूच अनंता शिवात्मजा मंगला. अशा प्रकारचं त्या श्री गणेशाचं स्वरूप आहे. म्हणून ज्यांना विद्यारंभ करायचा आहे, विद्येची देवता सरस्वती माता, गणेश देवता, बुद्धीची देवता, या देवतांचं चिंतन करून कोणत्याही अशा प्रकारचं कार्याला सुरुवात करावी. आमचे व्यास महाराज सुद्धा कुणाला बोलवलं? ग्रंथ लिखाणाला. श्री गणेशांना अशा प्रकारचं प्राचारण केलेलं आहे. कोणत्याही ग्रंथाची सुरुवात ओम नमो जयाद्या ज्ञानेश्वर महाराज. वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थ मती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. नमिला गणपती पार्वती सारजा माऊली सारजा. आता गुरुराजा दंडवत. नाथ महाराजांनी सगळ्या देवांनी अशा प्रकारचं संतांनी कोणाचं स्तवन केलं? गणपतीचं. अशा प्रकारची ही रिद्धी सिद्धीची देवता, बुद्धीची देवता असणारी मान्यता प्राप्त झालेली आहे. आणि सगळ्या देवांना श्री गणेशांचं पूजन त्या ठिकाणी आद्य पूजन म्हणून केलं. अशा प्रकारची ही कथा आपल्याला पाहायला मिळते. भगवान शिवाच्या अनेक कथा आहेत. त्या एवढ्या कथांचं वर्णन करणं आता मात्र आपल्याला शक्य नाही. इथपर्यंतचा आपला प्रवास कथेचा झालेला आहे. 4:45 वाजून गेलेलं आहे. महाराजांनाही जाण्याची गडबड आहे. थांबा म्हणलं उद्यापर्यंत. नाही म्हणले बटन दाबाय जावं लागतंय. तेही कार्य महत्वाचं आहे महाराज. देशाची निवडणूक आहे. राजा कसा असावा, कोण असावा, ते आपल्या सर्वांच्या हातामध्ये. काही भागातलं झालेलं आहे, काही भागातलं राहिलेलं आहे. असो, ही भगवान शिवाची अभेट असणारी कथा आपण आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी श्रवण केलेली आहे. या कथेचं पुण्य आपल्या
आपल्या पदरामध्ये निश्चित अशा प्रकारचं पडणार आहे का? तर या तीर्थक्षेत्रावर बंद करा, हे वारं चाललंय त्याच्यात. तीर्थक्षेत्रावरील ही कथा आपण श्रवण केलेली आहे. अधिकस्य अधिकम फलम. गावाकडे एकदा कथा ऐकलेली वेगळी आणि तीर्थावर कथा ऐकलेली फार मोठी वेगळी. अधिकस्य अधिकम फलम, जास्तीचं फळ आपल्या पदरामध्ये निश्चित पडणार आहे. पण कसं? या कथेमध्ये जे जे सांगितलं तसं वागलं तर. नळी कुंकिली सोनारी, इकडून तिकडून जाई वारे, आणि हे दिसणारच वेगळे. आता तसं होऊ नये, हे जे आपण ऐकलेलं आहे ते ऐकलेलं आपल्या ध्यानामध्ये राहावं, ते ध्यानात राहिलेलं आचरणात यावं, बस. दुसरं तिसरं काही नाही. हेच आपलं पुण्य आहे. हे पुण्य आपल्याला श्री मोतीराम महाराज यांच्यामुळे अशा प्रकारचं प्राप्त झालेलं आहे. त्यांच्याकरता टाळी वाजवा. म्हणून ज्या ज्या वेळेस हे सप्ताह होईल त्या वेळेस आपल्या सर्वांची उपस्थिती, सर्वांचं सहकार्य अशा प्रकारचं लाभावं. अनेक अशा प्रकारचा लाखो खर्च आहे. ज्यांची भिशी राहिली असेल, ज्यांची दक्षिणा म्हणा, काय जे दिवस आपण आलेले असतात ते आपण न आपल्याकडे ठेवता त्यांच्याकडे यथाशक्ती द्यावं, अशा प्रकारची विनंती करतो. आणि याच ठिकाणी आपण कथेला आता थांबणार आहोत. आज मात्र सर्वांनी या परमपावन शिवकथेचं दर्शन घ्यायचं आहे. कारण या कलियुगमध्ये भगवान शिव परमात्मा कुठे जर असेल तर या ग्रंथामध्ये अशा प्रकारचा विराजमान आहे. प्रत्यक्ष प्रमाण या शब्द रूपानं आज आपल्यामध्ये हा भगवान शिव परमात्मा विराजमान आहे. म्हणून आज 7वा दिवस. कोणीही ग्रंथाचं दर्शन घेतल्याशिवाय राहू नये. बरं काय? आरती झाल्यानंतर ग्रंथ दर्शन आपण घ्यावं. रिकाम्या हातानं कोणीही दर्शन घेऊ नये. महाराज ज्ञानेश्वर माऊली दान दे देवा. चला आरतीचे